मॉकड्रिल उद्या केला जाणार आहे. एक युद्धाचा सराव किंवा युद्धाची तयारी भारतावर जमा झाली असं कोण म्हणतंय? सरकार ज्या पद्धतीने तयारी करत आहे. सरकार तयारी करताय. आज 14 दिवस झाले किंवा फार 15 दिवस झाले. पाकिस्ताननी किंवा दहशतवाद्यांनी जे आमच्या 27 लोकांचा बळी घेतला, त्या संदर्भातला प्रतिकार म्हणा, बदला म्हणा, काय हा आधी प्रश्न आहेच. दिल्लीमध्ये भेटीगाठी सुरू आहेत लोकांच्या. आपल्याला जपाननं पाठिंबा दिलाय, पुतीननं पाठिंबा दिलाय वगैरे सुरू आहेत चर्चा. आता उद्या युद्ध सराव आहे जनतेचा, युद्ध सराव, मॉक ड्रिल. आम्ही त्यालाही तयार आहोत. युद्ध सराव अनेक देशांमध्ये होत असतो, विशेषतः ज्या देशांना सातत्यानं युद्धाची भीती असते, ज्या देश म्हणजे इस्रायल सारखा देश, त्यांना सातत्यानं हा युद्ध सराव करावा लागतो. जनतेला त्यात सहभागी करून घ्यावा लागतं, कारण तिथे 365 दिवस वर्षानुवर्ष युद्धाची परिस्थिती. युक्रेन असेल, भारतामध्ये जनता तेवढी अज्ञानी नाही. 1971 सालचं बांगलादेशच्या युद्धाची परिस्थिती त्यावेळेला आम्ही पाहिली आहे. तेव्हा तर दळणवळणाची साधनही कमी होती. भारत पाकिस्तानचं युद्ध झालंच, त्याच्यापेक्षाही मोठं युद्ध आपण लढलोय ते म्हणजे करोनाचं युद्ध. भारताची जनता ही मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जनतेला मानसिकदृष्ट्या अडकवून ठेवले. अनेक देशात आम्ही पाहिलं की एखाद्या देशावर किंवा एखाद्या नागरिकावर किंवा सैन्य स्थळावर हल्ला झाल्यावर ताबडतोब 24 तासामध्ये बदला घेतला जातो. आता आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहेत का? भोंगे वाजणार आहेत, ब्लॅकआउट होणार आहे, बरोबर ना? भोंगे वाजतील, काळोख, महत्वाच्या वास्तू झाकून ठेवल्या जातील वगैरे वगैरे वगैरे. आम्ही 1971 साली हे पाहिलंय सगळं. याची माहिती लोकांना दिली जाऊ शकते विविध माध्यमातून. पण जशा टाळ्या वाजवल्या तसं आता युद्ध सरावात अजून काही दिवस घालवले. आता आमच्या सैन्याचा युद्ध सराव सुरू आहे. सैन्य हे कायम सज्ज असलं पाहिजे, ते आहेच. भारतीय सैन्य हे कायम सज्ज आहे. आता आमचा प्रश्न आहे, संरक्षण मंत्री, देशाचे प्रधानमंत्री आणि तिन्ही सेना दलाच्या प्रमुख असलेला राष्ट्रपती, त्यांना हे माहिती आहे की नाही हेच मला माहित नाही. राष्ट्रपती या तिन्ही सेना दलाच्या प्रमुख आहेत, पंतप्रधान नाहीत, राष्ट्रपती प्रमुख आहेत. देश युद्ध करतो आहे हे तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांना माहित आहे की नाही याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. आमचं प्रधानमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही ताबडतोब भारत पाकिस्तान हा जो तणाव आहे आणि त्याचा फटका भारताला भविष्यात बसण्याची शक्यता आहे, तो म्हणजे आर्थिक दृष्ट्या. पण देश आणि जनता राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि अभिमानासाठी कोणत्याही परिस्थितीशी सामना करायला तयार आहे. की तुम्ही आहात म्हणून आम्ही सामना करणार नाही. या देश आहे, एक व्यक्ती नेतृत्व करताय, एक पक्ष नेतृत्व करते म्हणून नाही. हा देश सदैव लढायला सज्ज. आम्ही सज्ज आहोत. तुम्ही मॉक ड्रिल घेत राहा, पण दाखवा तुम्ही काय करता. तिथे पाकिस्तानचं विशेष अधिवेशन भरलंय संसदेचं. आमची इथे पहिल्या दिवसापासून मागणी की काश्मीरच्या प्रश्नावर सध्याच्या परिस्थितीवरती 2 दिवसाचं संसदेचं विशेष अधिवेशन तुम्ही घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांशी मनमोकळेपणानं चर्चा केली पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीत जे होतं तसं नाही.
आम्हाला उणीधुणी काढायची नाही. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, म्हणजे सरकार बरोबर आहोत, आम्ही देशाबरोबर आहोत, आम्ही पक्षाबरोबर नाही एखाद्या. हा देश आमचा आहे, तुमचा जेवढा आहे म्हणताय तेवढा तो आमचाही आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करताना एकदा काय ते आरपार होऊन जाऊ द्या ना. किती दिवस तुम्ही अशी टांगती तलवार ठेवणार आहात?